काही दिवसांपूर्वी एका भिकाऱ्याने पैशाने भरलेली पर्स पोलिसांकडे जमा करून प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिल्याची घटना ताजी असतानाच अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा समाजाला सकारात्मक संदेश देणारी घटना घडली आहे. अंबरनाथमध्ये राहणाऱ्या एका नागरिकाने सुमारे 1 तोळा वजनाचे मंगळसूत्र पोलीस ठाण्यात जमा करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले आहे. अंबरनाथ पश्चिम येथील कल्याण बदलापूर मार्ग येथील डीमार्ट परिसरात एका महिलेच्या गळ्यातून मौल्यवान सोन्याचे मंगळसूत्र रविवार दिनांक 11 तारखेला गहाळ झाले होते. हे मंगळसूत्र सायंकाळी सुमारे 4:30 वाजण्याच्या सुमारास डीमार्ट बाहेर पॉपकॉर्न काउंटर समोर प्रसाद नारायण कांबळे यांना सापडले आणि यावेळी कांबळे यांनी कोणताही मोह न धरता तात्काळ अंबरनाथ पोलीस ठाणे गाठत हे मंगळसूत्र ठाणे अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पानसरे आणि API जाधव यांच्याकडे जमा केले आणि यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पानसरे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक तपास सुरू केला. तपासादरम्यान सदर मंगळसूत्र हरवलेल्या महिलेचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं असून ही महिला उल्हासनगर नंबर 3 येथील रहिवासी आहे. तिचे नाव उज्ज्वला दीपक रोहरा असून तिचेच हे मंगळसूत्र असल्याची खात्री झाल्यानंतर अंबरनाथ पोलिसांनी महिलेला पोलीस ठाण्यात बोलवून तिचे हरवलेले 1 तोळा वजनाचे मंगळसूत्र परत केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सय्यद यांच्या हस्ते सुमारे 1,25,000 रुपये किमतीचे 1 तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र उज्ज्वला रोहरा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले असून आपले मंगळसूत्र परत मिळाल्याने उज्ज्वला रोहरा यांनी प्रसाद कांबळे तसेच महाराष्ट्र पोलीस विभाग आणि अंबरनाथ पोलीस ठाण्याचे मनापासून आभार मानले आणि या घटनेमुळे अंबरनाथमधील प्रामाणिक नागरिकांचा आदर्श पुन्हा एकदा समाजासमोर आलेला असून महाराष्ट्र पोलीस विभागातर्फे प्रसाद नारायण कांबळे यांच्या प्रामाणिकपणाचे विशेष कौतुक होते आहे. ब्युरो रिपोर्ट, मेट्रो न्यूज, अंबरनाथ.